त्याला जोडी म्हणतात. दोन गोष्टी एका ठिकाणी आल्या आणि मिळून राहायला लागल्या त्याला जोडी म्हणायची पद्धत आहे बरं का. तसं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, गुरु तेथ ज्ञान एक जोडी अशी आहे म्हणे. गुरु आहे तिथं ज्ञान राहणारच आहे, ज्ञान आहे तिथं गुरु राहणारच आहे. नवरा आहे तिथं बायको राहणारच आहे आणि बायको आहे तिथं नवरा राहणारच आहे. हे पती पत्नीचं जसं अभिन्न नातं असावं त्या पद्धतीनं गुरु महाराज आहेत म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान राहणारच आहे आणि ज्ञान आहे म्हणजे तिथं गुरुपणा आहेच आहे बरं का. एखादा गुरु म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्याकडं ज्ञान नाही असं होत नाही, आणि एखादा ज्ञान संपन्न आहे पण त्याच्या ठिकाणी गुरुपणा नाही असंही होत नाही बरं का. ज्याच्याकडं गुरुपणा आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान राहणार आहे आणि ज्याच्या ठिकाणी ज्ञान राहतं त्याच्या ठिकाणी गुरुपणा राहणार आहे. ही जोडी सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. आता दुसरी जोडी सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानी आत्मदर्शन. आपल्याला ज्ञान झालं म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार आत्मदर्शन झालेलं आहे असं म्हणावं लागतं. आणि ज्या महापुरुषाला आत्मसाक्षात्कार झाला आत्मदर्शन झालं त्या त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे ज्ञान आणि आत्मदर्शन ही सुद्धा जोडी आहे. हे दोन मिळूनच राहणार आहेत, एकाला एक सोडून राहत नाहीत बरं का. आणि तिसरी जोडी, बोलू नका बेटा, बोलू नका थोडं. आणि तिसरी जोडी सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनाच्या करता अत्यंत महत्त्वाची तिसरी जोडी सांगितली, दर्शनी समाधान आथे जैसे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बाबा आत्मदर्शन झालं की त्या महात्म्याच्याकडे समाधान राहतं. समाधान आहे तिथं आत्मदर्शन आहे, आणि आत्मदर्शन आहे त्या ठिकाणी समाधान आहे. अशी तिसरी जोडी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे बरं का. आपण या दोन्ही तिन्ही जोड्याचा विचार केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे याचा विचार करता येतो बरं का. कसा विचार करायचा? ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाच्या आधारानं बघा, आपल्याला संसारामध्ये किंवा जगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर मिळवायचं काय आहे? कोणीही असो कसाही असो प्रत्येकाला काय मिळवायचं याचा जर विचार केला तर प्रत्येकाला समाधानच मिळवायचं आहे. समाधानाच्या शिवाय दुसरी कोणती गोष्ट आपल्याला नको. प्रत्येकाला समाधान पाहिजे. कोणी चांगल्या मार्गाने चालणार असलं तरी समाधानाकरता, कोणी वाईट मार्गाने चालत असला तरी समाधानाकरता, कोणी धर्मानं वागत असला तरी समाधानाकरता, कोणी अधर्मानं वागत असला तरी समाधानाकरता. कोणालाही विचारा तुम्ही तुला काय पाहिजे? समाधान, समाधान, समाधान. असंच प्रत्येककडं सगळ्या माणसाच्याकडून उत्तर आपल्याला प्राप्त होतं बरं का. म्हणजे प्रत्येकाला मिळवायचं आहे समाधान. मग त्या समाधानाच्या प्राप्तीकरता आपण निघाल्याच्या नंतर आपला मार्ग, आपलं साधन काही चुकीचं राहून चालत नाही बरं का. आपल्याला जायचं एका गावाला दुसऱ्या गावचा रस्ता धरून चालत नाही. तसं समाधान मिळवायचं जर झालं तर त्या समाधानाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचण्याकरता जो रस्ता धरायला पाहिजे, जो मार्ग धरायला पाहिजे, जे साधन करायला पाहिजे ते साधन केलं तर समाधान प्राप्त होतं, नाहीतर समाधान प्राप्त होत नाही. मग कोणतं साधन करावं? संत महात्मे सांगतात त्याच्याकरता आत्मदर्शन पाहिजे. मनुष्य जोपर्यंत जग बघत राहतो, बाहेर बघत राहतो तोपर्यंत त्याला समाधान नाही. पण जग बघणं, बाहेरचं बघणं बंद करून मनुष्य आत बघायला लागला आणि हृदयात बसलेला देव त्याला दिसला की त्याला खरं समाधान प्राप्त होतं. म्हणजे समाधानाकरता काय पाहिजे? अंतरात्म्याचं दर्शन पाहिजे. अंतरात्म्याच्या दर्शनाकरता काय पाहिजे? आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. आणि हे अध्यात्मशास्त्राचं ज्ञान जर व्हायचं असलं तर त्याच्याकरता सद्गुरूला शरण गेलं पाहिजे असा विचार ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवतात. म्हणून मनुष्य देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर समाधान प्राप्त करून घेण्याकरता जीवानं पहिली गोष्ट केली पाहिजे संत सद्गुरूकडे जाणं, त्यांना शरण जाणं, त्यांना नमस्कार करणं, त्यांची सेवा करणं आणि सेवा करून त्यांच्याजवळ राहून त्यांना प्रसन्न करून आपल्या मनात असलेले सगळे परमार्थाच्या संबंधातले प्रश्न विचारून त्या प्रश्नाची उत्तरं प्राप्त करून घ्यावीत. संतांनी सांगितलेलं सगळं चिंतन लक्षात ठेवावं, त्याचं मनन निधिध्यासन करावं. त्याच्यातून मनुष्याला ज्ञान होतं आणि ज्ञान झालं की आत्मदर्शन होतं. आत्मदर्शन झालं की मनुष्याला खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होतं. म्हणून समाधानाच्या प्राप्तीकरता निघाल्याच्या नंतर पहिला उपाय कोणता जर असेल, संत सद्गुरूला शरण जाणं हा आपण केला पाहिजे असं या निमित्तानं सर्वांना सांगतो. पण अधिक मास असा आहे की या महिन्यामध्ये केलेल्या सगळ्या शुभकर्माला, कोणत्या धर्मकर्माला एरवीच्या पेक्षा 1000 पटीनं फल जास्त प्राप्त होतं. आपण रोज एक माळ जप जर केला, एक माळ जपाचंच फळ आहे
पण अधिक महिन्यामध्ये 1 माळ जप जर केला तर 1000 माळा जप केल्याचं फळ आहे. ईश्वरीचं तुकाराम गाथेचं पारायण जे आपण करतो तेही अधिक महिन्यामध्ये करावं. एखाद्या गोदावरी सारख्या पवित्र तीर्थामध्ये जाऊन स्नान करावं, त्याच्यानंतर उपवास करावा, दानधर्म करावा. अशा पद्धतीचा वेगळा वेगळा विचार आपल्याला शास्त्रानं सांगितलेला आहे. हे सगळं धर्म कर्म करून अधिक महिन्यामध्ये 1000 पटीनं मिळणारं फळ पदरात पाडून घ्यावं. त्याच्यातून चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीच्या द्वारा आपल्याला गुरुचा लाभ झाला, त्यांच्यापासून मार्गदर्शन प्राप्त झालं की आत्मदर्शन होऊन समाधान प्राप्त होतं. म्हणून हा सगळा प्रकार अधिक महिन्यामध्ये आपण विशेष रीतीने केला पाहिजे. एवढं या निमित्तानं सांगून या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरद